Family is Solanaceae. So last point discussing about the family Malvaceae. मागच्या वेळेस आपण मालवेसीचे काही कॅरेक्टर्स पाहिले. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स, फ्लोरल फॉर्म्युला अँड फ्लोरल डायग्राम. फॅमिली Solanaceae. Solanacea tuberosum, Solanum meligum, Solanum xanthocarpum etc. त्यामध्ये आपण ब्रिंजल किंवा ट्युबेरसम, पोटॅटो किंवा धोत्र्याचं आपण प्लांट्स पाहिले असेल. सो फर्स्ट डिव्हिजन विथ रिजन. प्लांट्स आर फेनोरोगेम्स. आता फेनोरोगेम्स आपण काय म्हणणार आहोत? फेनोरोगेम्स विथ द रिजन्स ऑफ द प्लांट्स आर फ्लॉवरिंग प्लांट्स. जर त्या ठिकाणी त्या प्लांट्सला जर फुलं येत असेल तर त्याला आपण फेनोरोगेम्समध्ये टाकतो. ज्यांचे सीड त्या ठिकाणी एन्क्लोज असेल त्याला आपण फेनोरोगेम्समध्ये टाकणार आहोत. म्हणजे त्या ठिकाणी अँजिओस्पर्ममध्ये, ज्यामध्ये जिम्नोस्पर्म नेकेड ओव्हिल्स असणार आहे. त्यानंतर लोअर क्रिप्टोगॅम्स किंवा हायर क्रिप्टोगॅम्स, ब्रायोफाईटचे मेंबर्स किंवा टेरिडोफाईटचे मेंबर्स त्या ठिकाणी येणार आहेत. सो डिव्हिजन फेनोरोगेम्स विथ द कॅरेक्टर्स फ्रॉम फ्लॉवरिंग प्लांट्स. सब डिव्हिजन अँजिओस्पर्म, सीड एन्क्लोज इन ओरी. सीड जर असेल तर त्यामध्ये त्याचं कॅरेक्टर्स असणार आहे सीड एन्क्लोज इन ओरी, ज्यांच्या त्या फ्लावर्समध्ये, त्या फ्रूट्समध्ये त्या ठिकाणी बिया जर असेल तर ते मात्र आत असणार आहेत. म्हणून आपण त्याला सब डिव्हिजन अँजिओस्पर्ममध्ये टाकतो फ्लॉवरिंग प्लांट असल्यामुळे. क्लास डायकॉटिलेडॉन विथ कॅरेक्टर्स. डायकॉटचे कॅरेक्टर काय त्या ठिकाणी? व्हेरी गुड. टॅपरूट सिस्टीम, रेटिक्युलेट वेनेशन, सीड डायकॉटिलेडॉन्स, stem or branched etc. Okay. Class Dicotyledon, taproot system, stem branched, pentamerous flower, stem show reticulate venations and seed with two cotyledons. हे त्याचे बेसिक असं कॅरेक्टर असणार आहे, ज्यानुसार आपण त्याला डायकॉटचे कॅरेक्टर त्या ठिकाणी इंडिकेट करतो. त्यानंतर सब क्लास गॅमोपेटली. So what is meant by गॅमोपेटली? Petals are united. व्हेरी गुड. पेटल्स आर युनायटेड. ज्यांचे पेटल्स युनाइट झाले असेल तर त्याला आपण गॅमोपेटली म्हणणार आहोत. म्हणजे या ठिकाणी सब क्लास विथ कॅरेक्टर्स, त्याचे कॅरेक्टर जर असेल, सब क्लास गॅमोपेटलीचे कॅरेक्टर. गॅमोपेटलीला म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता त्याचे कॅरेक्टर असणारे पेटल्स आर युनायटेड, ऑल पेटल्स आर क्लोज, युनायटेड, फ्यूज एटसेट्रा. सिरीज बाय कार्पेलिटी. Series bicarpellity. Bi means two carpels. Bicarpellary. Ori superior syncarpus means two carpels are closed or fused. यामध्ये कार्पेलरी, बायकार्पेलरी आले म्हणजे काय असणार आहे? दोन कार्पेल असणार आहे. आणि दोन जर असेल तर त्या ठिकाणी समजायचं बायकार्पेल्स सिनकार्पस कंडिशन अँड टू लॉकल्स आर प्रेझेंट. जर दोन कार्पेल जर असेल तर दोन लॉकेल असणार आहे, हे लक्षात ठेवायचे. कार्पेल्स आपण कुठे आहे मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं की वरती या ठिकाणी जे स्टिग्माकडचा पार्ट जर असेल तर तो जर फ्री असेल तर त्याला आपण ॲपोकार्पस म्हणणार आहोत. मात्र आपण आता ज्या याच्यात पाहणार आहोत सोलॅनम ट्युबेरसम्स किंवा आपण त्याला धोत्र्याचे जर तुम्ही जे स्टिग्मा जर पाहिला तर त्यांचे अरेंजमेंट जर असेल तर ते मात्र या फॉर्ममध्ये असते. म्हणजे या ठिकाणी अर्धा पार्ट आणि अर्धा पार्ट या ठिकाणी, आणि त्यांचे अरेंजमेंट हे असणार. सो कार्पेल्स आर फ्यूज्ड, बायकार्पेलरी, सिनकार्पस. ओरी आर सुपेरियर. त्यांचे जे ओरी असेल तर ती कशी असणार आहे? सुपेरियर. सुपेरियर मीन्स बिलो दी पार्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम द कॅलिक्स अँड करोला. त्यांचे जे कॅलिक्स आणि करोला जर असेल तर ते मात्र या ठिकाणी आपल्याला खालच्या साईडला त्या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी गेल्यानंतर या पोझिशन्समध्ये त्या ठिकाणी असणार आहे. अँड कॅलिक्स आर या ठिकाणी
कॅलिक्स जर असेल, सो बिलो दी प्रेझेंट फ्रॉम द कॅलिक्स अँड करोला आर ट्यूब लाईक स्ट्रक्चर्स. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण ट्यूब फॉर्मेशनमध्ये असणार आहे खालचा पार्ट पण. सो बिलो दी पार्ट्स आर जॉईंट अटॅच फिक्स फ्रॉम द ओरी, सो इट इज कॉल्ड एज सुपिरियर ओरी ऑर हायपोगायनस इन कंडिशन्स. गायनोशियम जर असेल तर त्याची कंडिशन काय असणार आहे, हायपोगायनस असणार आहे. आणि हायपोगायनस जर असेल तर ओरी ही सुपेरियर असते. हायपोगायनस कंडिशन जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता हायपोगायनस कंडिशन ओरी सुपेरियर, लगेच दुसरे कॅरेक्टर त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. तुम्हाला स्पेसिफिक असं कॅरेक्टर आठवण्याची गरज पडणार नाही. एक लक्षात ठेवायचा, तुम्हाला ते जे टर्मिनॉलॉजी असणार आहे किंवा त्याची जी कंडिशन असेल ती मात्र या ठिकाणी तुम्हाला समजली पाहिजे. तो एक इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे त्याचा. ओके, सो बिलो दी parts of calyx and corolla to fix the ori are superior. Syncarpus, bicarpillary in conditions, ori are superior and two locales. या ठिकाणी जर असेल तर त्यांची कंडिशन काय असणार आहे, टू लॉकेल्स आणि ॲक्सियल प्लॅसेंटेशन्स. या ठिकाणी देखील काय असणार आहे, ॲक्सियल प्लॅसेंटेशन. ओव्हल जर असेल तर ते मात्र कसे असणार आहे, ॲक्सियल प्लॅसेंटेशन. मेनी ओव्हल्स आर प्रेझेंट ऑफ इच लॉकेल्स, दोन्ही लॉकेल्समध्ये नंबर ऑफ लॉकेल्स, बट मॅच्युअर इन कंडिशन्स टू फॉर्मेशन फ्रॉम टेट्रॅलॉक्युलर. जर ते फ्रूट कंडिशनमध्ये ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्याचे जे पोझिशन असणार आहे तर ते मात्र या ठिकाणी टेट्रॅलॉक्युल्समध्ये त्या ठिकाणी येऊन जाते. ओके, ऑर्डर पॉलिमोनेल्स. लीफ आर एक स्टिपुलेट, अल्टरनेट, फ्लावर ॲक्टिनोमॉर्फिक. पॉलिमोनेल्स ॲक्टिनोमॉर्फिक. जर त्या ठिकाणी आपण बायकार्पिलरी, गॅमोपेटली आणि ऑर्डर त्या ठिकाणी पॉलिमोनेल्स जर आलं तर त्या ठिकाणी लीफ जर असेल त्यांचे लीफ आर अरेंज फ्रॉम द अल्टरनेट इन पोझिशन्स. सपोज या ठिकाणी त्यांचे जे स्टॉक असेल आणि स्टॉकपासून या ठिकाणी स्टेम जर गेलं असेल तर त्या स्टेमचा अल्टरनेट लीफ आर अरेंज फ्रॉम अल्टरनेट. म्हणजे जे लीफ असेल तर ते कसे असणार आहे, अल्टरनेट असणार आहे. ओके, याला आपण पेडिसल म्हणणार आहोत. ओके, याला आपण ब्रँचेस. फ्लावर ॲक्टिनोमॉर्फिक, स्टॅमेन 5 EP पेटॅलस कंडिशन. स्टॅमेन 5 EP मीन्स अपॉन, पेटल्स मीन्स अटॅच. EP पेटॅलस, पेटल्सच्या याला ते अटॅच असतात. म्हणून या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर याचे जे हे गायनोश कार्पेलचा पार्ट आहे, आता स्टॅमिनोडचा पार्ट जर असेल सो दी आर जॉईंट ऑफ पेटल्स फ्रॉम द स्टॅमिनोड. EP पेटॅलस इन कंडिशन म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, याला ते जॉईंट असतात, फ्री राहणार नाही. इथं देखील ते अटॅच झाले, जॉईंट झाले, म्हणून आपण त्याला म्हटलेलं आहे EP पेटॅलस कंडिशन. त्यांचे जे फ्लावर जर पाहिलं तर त्या ठिकाणी EP पेटॅलस कंडिशनमध्ये असणार आहे. सो करोला ऑर पेटल्स, करोला की आपण त्याला पेटल्स म्हणणार आहोत. पेटल्स आर अटॅच फ्रॉम द स्टॅमिन, सो इट इज कॉल्ड एज EP पेटॅलस. तर त्या करोलाला किंवा त्या पेटल्सला त्या ठिकाणी स्टॅमिनचे अटॅच असणार, म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत EP पेटॅलस कंडिशन. ओके, फ्लावर ॲक्टिनोमॉर्फिक. सो व्हॉट इज बाय ॲक्टिनोमॉर्फिक? ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजे काय मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं. ॲक्टिनोमॉर्फिक, द फ्लावर आर कट एनी डायरेक्शन्स टू फॉर्मेशन फ्रॉम 2 इक्वल हॉल्स. जर त्याच्यात तुम्ही कुठल्याही डायरेक्शनने त्याचे जे कट घेतले तर त्याचे जे 2 सारखे भाग होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत EP पेटॅलस. सपोज या ठिकाणी फ्लावर आहे, तुम्ही याला असं कट केलं इथे 2 सारखे भाग होईल, याला तुम्ही असं कट केलं इकडे त्याचे 2 सारखे भाग होईल, तुम्ही याला असं कट केलं तरी याचे इकडे 2 सारखे भाग होईल, तर त्या याला आपण म्हणणार आहोत EP पेटॅलस कंडिशन. फ्लावर जर राऊंडेड असेल, सपोज या ठिकाणी फ्लावर जर तुम्ही पाहिलं म्हणजे त्याचे जे पेटल्स पाहिले तर या ठिकाणी 5 पेटल्स असणार आहे. या 5 पेटल्समध्ये जे 1 2 सपोज 4 आहे गृहीत धरा, तुम्ही त्याला असं कट करा, असं कट करा, किंवा ह्या डायरेक्शनने कट करा, किंवा ह्या डायरेक्शनने कट करा. जर त्याचे 2 सारखे भाग होत असेल तर त्या याला आपण म्हणणार आहोत EP पेटॅलस कंडिशन. म्हणजे इथं बघा असं जरी कट केलं तर 1 फुल आहे, 2 हाफ या ठिकाणी, त्याच पद्धतीने त्याची पोझिशन असणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत EP पेटॅलस कंडिशन. ओके, ॲक्टिनोमॉर्फिक, त्याला आपण म्हणणार आहोत ॲक्टिनोमॉर्फिक. आणि झायगोमॉर्फिकमध्ये काय असणार आहे, ओनली फॉर सिंगल प्लेन कट ऑर 2 इक्वल हॉल.
फॉर्मेशन्स. जर त्याचं एक आणि एकच प्लेनमधनं जर त्याचा कट घेतल्यानंतर जर त्यांचे दोन सारखे भाग होत असेल तर आपण त्याला म्हणणार आहोत झायगोमॉर्फिक. फ्रॉम एक्झाम्पल पॅपिलियाशियस फॅमिली, जे पॅपिलियाशियसचे मेंबर्स असणारे यामध्ये तूर वगैरे असेल तर यांचे जे पेटल्स असतात ते मात्र एकाच प्लेनमधनं त्या ठिकाणी त्यांचे दोन सारखे भाग होतात. त्यांची जी अरेंजमेंट असेल ओनली फॉर सिंगल प्लेन, एकाच प्लेनमधनं जर त्यांच्या फ्लावरचे जे पार्ट घेतले तर या ठिकाणी टू लार्ज, टू विंग अँड टू किल टाईप ऑफ द वन एक लार्ज, एक जर असेल तर त्याचं काय असणार आहे, एक लार्ज असेल, दोन जर असेल ते मात्र स्टँडर्ड आणि दोन जर असेल ते मात्र किल शेप लाईक स्ट्रक्चर्स किंवा बोर्ड शेप लाईक स्ट्रक्चर्स. याच प्लेनमधनं जर कट घेतले तर त्याचे दोन सारखे भाग होतात म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत झायगोमॉर्फिक. तुम्ही असे त्याचे कट घेण्याचा प्रयत्न केला तर होणार आहे का, नाही. कारण काय असणार आहे, इकडे पूर्ण 1 2 3 4 आणि 5 म्हणजे हे दोन इकडे, हे हाफ हाफ इकडे, या ठिकाणी हाफ हाफ आणि इकडे मात्र फुल असणार आहे. म्हणजे 1 आणि 2 हाफ, इथं मात्र 2 फुल 2 हाफ. फक्त या कंडिशनमधून जर कट घेतले तर त्याचं काय होतं, दोन सारखे भाग होतात. दोन मात्र या ठिकाणी फुल असणार, एक हाफ असेल, इकडे 2 फुल आणि एक या ठिकाणी हाफ असेल. म्हणजे या ठिकाणी आपण त्याला म्हणणार आहोत झायगोमॉर्फिक. झायगोमॉर्फिकचे सिम्बॉल असेल तर ते मात्र पर्सेंटेजचे चिन्ह असणार आहे आणि ॲक्टिनोमॉर्फिकचे जे सिम्बॉल असेल तर तो मात्र क्रॉसमध्ये असणार आहे. ॲक्टिनोमॉर्फिकचे सिम्बॉल आहे आणि हा जो सिम्बॉल असेल तो मात्र काय असणार आहे, झायगोमॉर्फिक. ओके. त्यानंतर पुढचे कॅरेक्टर्स, फॅमिली कॅरेक्टर्स. आता या ठिकाणी फॅमिलीचे कॅरेक्टर्स आपल्याला पाहिजे. इन जनरल कॅरेक्टर्स, त्याचे जनरल कॅरेक्टर्स आता पाहिजे आपल्याला. जनरल कॅरेक्टर्समध्ये काय असणार आहे, तुम्हाला सगळे पॉईंट सांगायचे. हॅबिट, रूट, स्टेम, लीफ, इन्फ्लोएसेस, फ्लावर आणि फ्रूट यांची कॅरेक्टर त्या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचे. पहिलं आहे जनरल कॅरेक्टर्स ऑफ हॅबिट. प्लॅन कुठं आढळतं, कसं आढळतं,